तर मंडळी आपला नवीन कोरा करकरीत DJI Action 5 Pro आणि त्याचा अनबॉक्सिंग आपण केलेलं आहे रात्री 12 वाजता। त्याच्यानंतर या क्रिएटर कॉम्बोमध्ये एक सेल्फी स्टिक आहे आणि ती किती मोठी आहे तुम्ही बघा, बऱ्यापैकी लांब आहे, बऱ्यापैकी लांब। 1 2 3 तसेच नवनवीन मनोरंजनात्मक पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका। काय सुचत नाही, म्हणजे बरेच दिवस व्लॉगच नाही केला ना, काय सुचत नाही काय बोलायचं। बोल बोल। सुरुवात। नमस्कार मंडळी, असंच ना? तर मंडळी आता 11:15 झालेत। नाही, 12 वाजेला 10 मिनिट। हां, तर आजचा विषय असा की आम्ही नाही चुकतंय, थांब आपण पुरुष तर नमस्कार मंडळी। हां, तर मंडळी नमस्कार नाही सॉरी तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत। तर फिरताना फिरायलाच पाहिजे आणि हे जग खूप सुंदर आहे, या जन्मी तरी आपल्याला या दोन्ही डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे। तर बऱ्याच दिवसांनी ही आपली टॅगलाईन तुम्हाला ऐकायला मिळाली असेल। तर ॲक्च्युली आपल्या चॅनलवर बरेच असे नाही, म्हणजे जी आपण प्रयागराज राईड केली लाँग राईड, त्याच्यानंतर अशी शक्यतो राईड नाहीच झालेली आहे। आम्ही एकदा कोकणात गेलेलो मे महिन्यात तेवढंच, आणि त्याच्यानंतर संपूर्ण जून महिना मी कर्जतमध्ये माझी सय्ये सखे अशी एक डोंगर भटक्या पोरांची माझी एक टीम आहे, सय्ये सखे मित्रसमूह। तर त्यांच्यासोबत मी 6 शाळांमध्ये टोटल आम्ही 400 पर्यंत म्हणजे 380 मुलांना त्यांचं जे साहित्य आहे, शैक्षणिक साहित्य, ते वाटप केलं। त्याच्यामुळे 1.5 महिना आम्ही प्रत्येक रविवारी कर्जतलाच जात होतो। जर तुम्ही व्हिडिओ पाहिले नसेल तर आदल्या व्हिडिओमध्ये आहेत, आणि एक वॉटरफॉल रॅपलिंग केलं होतं। तर मंडळी आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे जेव्हा मी प्रयागराजवरून रिटर्न येत होतो ना, तेव्हा जो 1200 किलोमीटरचा नॉनस्टॉप आपण राईड केली होती आणि त्याच्यामध्ये 2 दिवसात आपण फक्त 3 तास झोपलो होतो, आणि तो व्हिडिओ मी नाही टाकलेला कारण त्याच्यामध्ये झालं असं की माझा जो गोप्रो होता ना, तर त्याची बॅटरी खराब होती, आणि त्या खराब बॅटरीमध्ये आवाज जो मी काय बोलत होतो, जो काही व्लॉग झाला तो काहीच वर्कआउट नाही झाला, तो काहीच म्हणजे संपूर्ण व्लॉगच फेल गेला। तर त्या दिवशीपासून माझ्या डोक्यामध्ये तेच होतं की ह्या कॅमेराने मला नाही करायचं आहे व्लॉगिंग, ह्या कॅमेराने नाही करायचं आहे। तर मी एका मित्राकडून सेकंड हँड कॅमेरा पण घेतला होता, GoPro 10, आणि त्याचे ॲसेसरीज पण घेतले। पण त्याचं असं झालं की तो मला इतका भावला नाही, आणि त्याच्या ज्या बॅटरीज होत्या त्या थोड्याशा फुगल्या होत्या, त्यामुळे मी त्या रिटर्न केल्या। तर त्याच्यानंतर करायचं कारण हा पावसाळ्यात आपल्याला छान छान असं कुठे ना कुठेतरी फिरायचं आहे। आता जुलै संपतच आलेला आहे आणि ऑगस्ट बाकी आहे, त्याच्यामध्ये गणपती हे ते सणवार आले आहेत आपले, त्याच्यामुळे किती फिरता येईल किती काय करता येईल ते मला सांगता येणार नाही। तर त्यासाठी आपल्या पुढच्या ग्रोथसाठी, पुढच्या जर्नीसाठी मी ॲमेझॉन डील म्हणजे प्राईम डील जी असते ना चालू, तर ते प्राईम डेजमध्ये क्रेडिट कार्डवर घेतलेलं आहे, कारण एवढे तर काय हार्ड कॅश नव्हती माझ्याकडे, आणि मला आता घ्यायचं होतं ना तो प्रॉपर कॉम्बो सेट घ्यायचा होता। तर मी आता घेतलेला आहे DJIचा 5 Pro Action 5 Pro हा कॅमेरा घेतलेला आहे, आणि तो आपण SBIचं कार्ड म्हणजे क्रेडिट कार्डवरच घेतलेला आहे। टोटल 6 ते 8 महिन्याचं ते पेमेंट करून आपल्याला तो क्लिअर आउट करायचा आहे। कारण जेव्हा मी पहिला GoPro घेतला होता ना, तेव्हा मम्मीने वगैरे मदत केली होती, आणि तो सुद्धा मी सेकंड हँड घेतला होता GoPro 8 आत्तापासून 5 वर्षांआधी, आय थिंक 4-5 वर्षांआधी, तर तो आपण 20,000ला घेतला होता। आणि तर आता अमेझॉनवरून आपल्याला आलेला आहे पार्सल, जो आपण DJIचा Action 5 Pro कॅमेरा मागवला तर त्याचं पार्सल नुकतंच आज डिलिव्हर झालं आहे। एक आठवडा घेतला त्यांनी, आणि मनात धाकधूक होती की कधी ते पार्सल येईल, आणि मला पाहायचं होतं। आणि हा आहे ना कॉम्बो क्रिएटर पॅक आहे, याच्यामध्ये सेल्फी स्टिक आहे, 2 बॅटरीज आहेत, त्याच्यानंतर चार्जरसुद्धा आहे, आणि ॲक्शन कॅमेरा प्लस याच्यामध्ये मॅग्नेटिक एक क्लिप आहे, आणि हा जो कॅमेरा आहे ना तुम्ही वर्टिकलसुद्धा शूट करू शकता। तर म्हटलं आपण GoPro तर वापरलेलाच आहे बऱ्याच वेळा, आणि त्यालासुद्धा बराच असा खर्च केला आहे, त्याच्या नुकत्याच 2 बॅटऱ्यासुद्धा मी घेतल्या होत्या, तर तोसुद्धा आपण वापरू एक वेगळ्या अँगलसाठी सुद्धा। तर चला तुमच्यासमोर याचं अनबॉक्सिंग करतो आहे, तर बघूया याचं येणाऱ्या काळामध्ये कसं काय आपल्याला आउटपुट भेटणार आहे। सो
आणि आपल्याच आपल्याच कॅमेरामॅन आहेत तुमच्या वहिनी साहेबा, त्यासुद्धा खूप एक्सायटेड आहेत. तर त्यांच्या हस्तेच ओपन करूया. तर तुम्हीच ओपन करा तुमच्या हस्ते. ओहो, तो असा काहीसा पुठ्ठ्यामध्ये रॅप आहे. इथून ओहो, क्या बात आहे. नवा कोरा करकरीत DJI Action 5 Pro. तर आता तुमच्या समोरच उघडला आहे, त्याच्यामुळे आपण याचा सील पॅक वगैरे बघूया कसं काय आहे. ओके, इथे ओपनला दिले. तर हा असा काहीसा प्रोडक्ट आहे आणि याच्यावर 1 इयर वॉरंटी विथ बिल लिहिलेलं आहे. ते सगळं आपण बघूच आणि याच्या आतमध्ये आता काय काय ते तुम्हाला दाखवतो. चलो खोल दिया चाय. यो, हा आहे आपला DJIचा Action 5 Pro कॅमेरा. कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला तुमच्या नवीन राईड जर्नीसाठी, नवीन मोटोब्लॉग जर्नीसाठी खूप खूप अभिनंदन. आणि याच्यासोबत एक केस पण येते. याची केस आहे, बरंच काय काय ते आपण नंतर बघूया. त्याच्यानंतर ही बॅटरीची केस आहे, केबल्स आहेत आणि हा मॅग्नेटिक माउंट आहे. तर मंडळी, आपला नवीन कोरा करकरीत DJI Action 5 Pro आणि त्याचं अनबॉक्सिंग आपण केलेलं आहे रात्री 12 वाजता, कारण आता ऑफिस कामात वेळ अपुरा पडतोय मला. तर आता या क्रिएटर कॉम्बोमध्ये तर हा ॲक्शन कॅमेरा आहे. त्याच्यानंतर हे बघा, इथे 3 बॅटरीज आहेत, 3 लाईट. म्हणजे हा एक प्लस पॉईंट द्यायचा, म्हणजे आपल्याला वेगळ्या बॅटरीज घ्याव्या नाही लागत. 3 बॅटरीज दिलेल्या आहेत आणि बॅटरी पण बऱ्यापैकी अशी मोठी आहे. मस्त असं सिस्टमॅटिक आहे सगळं. तर याच्यासाठी सुद्धा म्हणू शकता की मी या कॅमेराकडे वळलो, कारण बाकीच्या गोप्रोमध्ये आपल्याला सगळं वेगळं घ्यावं लागतं. त्याच्यानंतर या क्रिएटर कॉम्बोमध्ये एक सेल्फी स्टिक आहे आणि ती किती मोठी आहे तुम्ही बघा. बऱ्यापैकी लांब आहे, बऱ्यापैकी लांब. ही बघा, बऱ्यापैकी लांब आहे आणि छान असं शूट वगैरे तुम्ही करू शकता, तुम्हाला जर याने कुठे करायचं असेल. आय थिंक ही बऱ्यापैकी 4.5 फूटच्या आसपास आहे. त्याच्यानंतर हा हेल्मेटला मोटोब्लॉगिंग करण्यासाठी आहे ना, हा माउंट आहे. म्हणजे तुम्ही असा सुद्धा कॅमेरा डायरेक्टसुद्धा अटॅच करू शकता. त्याच्यानंतर या केसमध्ये टाकूनसुद्धा तुम्ही हा अटॅच करू शकता आपल्या हेल्मेटला. आणि हेल्मेटला अटॅच करण्यासाठी ना, याच्यात मॅग्नेटिक आहे. आपल्या गोप्रोला कसं ते स्क्रूवाले सिस्टम जास्त आहे, पण जेव्हा गोप्रो काढायचा असतो तेव्हा सगळं ओपन करावं लागतं. पण याच्यामध्ये कसं आहे, हा मॅग्नेटिक माउंट आहे जो हेल्मेटला लागेल. हा बघा, हा गोप्रो असं त्याला अटॅचसुद्धा होतो डायरेक्ट असा. आता याच्यामध्ये ना अजून टिक करून एक क्लिप आहे, आपण हे काढल्यावर आपल्याला समजेल. हा असा माउंट आहे आणि हा बसला आहे बऱ्यापैकी. तर बघा, हा हलत नाही. आणि इथे तुम्ही हे प्रेस केलं ना, तर हा असा ओपन होतो. आणि मॅग्नेट एकदम कडक आहे, एकदम कडक मॅग्नेट आहे, एकदम हार्ड असा स्टडी मॅग्नेट आहे. तर हा असा तुम्ही हेल्मेटला लावून विदाऊट माईक जर बोलायचं असेल, फक्त तुम्हाला सीन शूट करायचं आहे बॅकग्राऊंड साऊंड टाकण्यासाठी, तेव्हा पण करू शकता. तर असा काहीसा हा आलेला आहे DJIचा Action 5 Pro. मॅग्नेट खूप टाईट आहे.
त्याच्यानंतर असे 2 मॅग्नेटिक आहेत, 2 स्क्रू आहेत. हा बॅटरीचा पॅक आहे. हे केस आहे, कॅरी केस त्याची, आणि सेल्फी स्टिक. हा हा ॲक्शन कॅमेरा प्लस ही वायर. आणखी या बॉक्समध्ये नथिंग आणि युजर मॅन्युअल आहे बस. आणि या DJIचे काहीतरी ब्रँडिंग स्टिकर्स वगैरे, बस दॅट्स इट. तर बघूया. हा बघा 1 2 3 तर खूप छान वाटलं. बऱ्याच दिवसापासून काहीतरी अपग्रेड करण्याची इच्छा होती, ती एक कंप्लीट झालेली आहे. आता ह्याच्यानंतर ड्रोन आहे. ड्रोनच्या नंतर आपल्याला आपली बाईकसुद्धा अपग्रेड करायची आहे. कशात अपग्रेड करणार आहे, कारण येणाऱ्या काही काळामध्ये 2-3 महिन्यांमध्ये बऱ्याच अशा छान छान ॲडव्हेंचर बाईक लॉन्च होणार आहेत. तर बरीच अशी लिस्ट येणार आहे. तर लेट सी. आपला थोडासा सेविंग्स करायचे आहेत, थोडंसं डाऊन पेमेंटसाठी. त्यानंतर बघूयात. आता हा एक 46,000चा खर्च आहे आणि आपल्याला कार्डचा EMI वगैरे सगळं डिस्काउंट वगैरे म्हणजे कार्डचं पकडून आपल्याला 41,000पर्यंत हा आपल्याला क्रिएटर कॉम्बो पॅक परचेस आपण केलेला आहे. तर बघूया. असा तुमचा सपोर्ट राहू द्या. तर बऱ्याच दिवसांनी असा एक शॉर्ट व्हिडिओ बनवायचा आणि काही सुचत नाही काय बोलावं, तरी केलेला आहे आपण. तर याचा डिटेल व्हिडिओ विथ GoPro कम्पॅरिझन आपण नंतर करूच, कारण आता ही वस्तू घेतली आहे तर आपल्याला आता थोडं मोटो व्लॉगिंगकडे पुन्हा यावं लागेल, कारण बराच 1.5 ते 2 महिन्यांचा गॅप झालेला आहे. तर तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. तर या व्हिडिओमधून फायनली राम घेतो. आणि जे कोणी ॲक्शन कॅमेरामध्ये नवीन घेणार असतील, ज्यांचा बजेट असेल किंवा EMIवर घेणार असतील ना, तर ॲक्शन 5 Pro, DJI ॲक्शन 5 Pro किंवा ॲक्शन 5 Pro किंवा 4 Pro तुम्ही करू शकता. तर वॉटरप्रूफ आहे, ड्युएल साईड LED आहे आणि याचा ऑन वगैरे नंतर करू प्रॉपर. आता मी फक्त हा तुम्हाला दाखवला आहे. कसा काय वाटला नक्की एकदा कमेंट करून. तर चला भेटूया अशाच एका दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घेतो तुमचा राम, बाय बाय, गुड नाईट. 12:05 झाले आणि हा शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला अनबॉक्सिंगचा कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा.